त्यांना काय महापौर केलं पद दिले तरी बी सोडून चाललेत की डायरेक्ट आमदार ओढवले त्यांना. असं झालं होय, पक्ष कधीही अमर राहणार आहे अमर लातूरात. काय काँग्रेस पक्षाला चॅलेंज कधीच नाही या लातूर शहरात. काँग्रेसचे लोक चॅलेंज देऊन बीजेपी चॅलेंज देऊन बीजेपी मध्ये गेले, आता रडलालेत बीजेपी मध्ये गेल्यावर. तिकीट मिळालं. लोक आता बघा ना वापस फोन येलेत काँग्रेसमध्ये घ्या. हा, मग होईल न होईल काय झालं. लातूरचा जेवढाही विकास होत आहे तो बीजेपी मुळे होत आहे. ही काळ्या दगडावरली रेष आहे. पक्षात चाललेत लोक, भाजपमध्ये चाललेत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळ्यात मध्ये चाललेत. नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळं जे जुने चेहरे आहेत त्यांनी नाराज होते ना. नाराज व्हायलेत. हा लातूरकर म्हणून लातूरमध्ये काँग्रेसच येणार. त्या लोकांना पण जे काय दिलं ते काँग्रेसनं दिलं ना. आता सोडून गेलं म्हणजे लोकांना माहित आहे. मतदार म्हणून पहिल्यापासून काँग्रेसच येतं. ते कुठल्याही पक्षात गेले तर ते मतदार म्हणून आम्ही तर काँग्रेसलाच वोट देणार. असंच आहे का? आता तिथं त्यांचं पटत नसेल किंवा त्यांना पटत नसेल किंवा त्यांच्या मनासारखा विकास होत नसेल तिथं. कसं बघ पक्षामुळं पैसे दुसरं काय पैशाचं तर राजकारण राजकारण आहे, दुसरं काय नाही. पैशामुळं साहेब फक्त, दुसरं काय नाही विषय. पण भाजपकडे झुकायले त्यावेळेस हे पैशामुळं नवीन लोकांना संधी मिळेल त्या निमित्ताने. त्याच्यात जावा किंवा त्याच्यात जावा, मेथीची भाजी अगर डाळीत गेली डाळीची भाजी मेथीच गेली तर मिक्स तेवढंच आहे. वेगळ्या तर भाजी होणार नाही काही, तेच होणार, बाकी काही होणार नाही. म्हणून मी नोटाला करतो. विकास नावाचा मुलगा मोठा झालाय पण लातूरचा विकास झालेला नाही. असं झालाय आमच्या गलीत खूप मोठा झालाय. विकास नावाचा मुलगा मोठा झालाय. लातूरचा विकास मला कुठे दिसत नाही. असं वाटतंय की लातूरकरांना विश्वास नाही कुणावर, विश्वासच नाही. जिथं खायला भेटतंय तिथं जाणार. जे काँग्रेसमध्ये होते त्यांना लय निब्बर खायला दिलं पण तरी बी पक्ष बदलला की. निवडणुकीच्या तोंडावर करायचं ना तोंड पुसल्यावर करायचं काय. लातूर शहरामध्ये लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणशिंग सुरू झालेला आहे. मात्र त्या अगोदरच काँग्रेसचे अनेक जण जे आहेत ते पक्ष प्रवेश करत आहेत इतर पक्षांमध्ये. जाणून घेऊया लातूरकरांचा मूड काय याच्यावरती. अनेक जण काँग्रेसचे लोक हे पक्ष बदलायलेत. काय वाटतंय बरं ह्या पक्ष बदलणाऱ्यावर? नाराजगी लोकांची. हा कामं नाही. बर, आणखीन काही लोक आहेत लातूरमध्ये काँग्रेस पक्ष बदलून इतर पक्षात जाईलेत लोक. काय वाटतंय ह्या पक्ष बदलणाऱ्या लोकांबद्दल? असे संध्याकाळी येणार, सकाळी जाणार, पुन्हा अजून संध्याकाळी त्याच पक्षात. काँग्रेसच आहे. खरं तर काँग्रेस बालेकिल्ला मानलं जातंय. हा सगळा असा असताना अनेक जण काँग्रेस सोडून जाईलेत पण ह्या वेळेस कशामुळे जाईलेत वाटतंय तुम्हाला? तिकीट दिलं नाही, काय नाही, कारण अनेक कारण सांगतात त्यांनी. त्यांना काय महापौर केलं पद दिले तरी बी सोडून चाललेत की डायरेक्ट आमदार ओढवले त्यांना. असं झालं होय, असं झालं का? काय कारण आहे? तरुण म्हणून तुला काय वाटतंय पक्ष का बदलायले ते सगळेजण? काहीतरी नाराजी असेल त्यांची, काहीतरी त्यांना पद वगैरे चांगलं पाहिजे असेल. किंवा नवीन चेहऱ्याला संधी दिली जात असेल असं म्हणू शकते ना. नव्या चेहऱ्याला संधी काँग्रेस देत होता का? तुम्हाला काय वाटतंय काँग्रेस संधी देत होता का? नव्या चेहऱ्यांना संधी अजून पण देते काँग्रेस असं मला वाटतंय. पण इतर पक्षात चाललेत लोक, भाजपमध्ये चाललेत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळ्यात मध्ये चाललेत. नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळं जे जुने चेहरे आहेत त्यांनी नाराज होते ना. नाराज व्हायलेत. आता हे चहावर चुसक्या सगळ्या मारायलेत. यांच्याकडून जाणून घेऊया. भैया, लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते काँग्रेस आणि काँग्रेसमधून लोक दुसऱ्या पक्षात चाललेत. कसं बघताय याच्याकडे लातूरकर म्हणून? लातूरमध्ये काँग्रेसच येणार. आता तुम्ही यायचंच सांगितलं डायरेक्ट. पण लातूरची काँग्रेसमधून लई लोक चाललेत दुसऱ्या पक्षात, त्याच्यावर काय वाटतं? पण त्या लोकांना पण जे काय दिलं ते काँग्रेसनं दिलं ना. आता सोडून गेलं म्हणजे लोकांना माहित आहे. अशा लोकांना मतदार म्हणून तुम्हाला काय सांगायचं? मतदार म्हणून पहिल्यापासून काँग्रेसच येतं. ते कुठल्याही पक्षात गेले तर ते मतदार म्हणून आम्ही तर काँग्रेसलाच वोट देणार. असंच आहे का? लातूर जिल्ह्यामध्ये पक्ष सोडायले त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय सामान्य नागरिक म्हणून? आपले आता लातूरमध्ये म्हणलं तर सगळं काँग्रेसच आहे. आणि जी गेले ती आता ती त्यांच्या परीने गेले. काय फरक पडेल असं वाटतंय काँग्रेसला? काय फरक पडेल असं वाटतंय तुम्हाला काँग्रेसला? काय ज्याची त्याची इच्छा असते. आता फरक पडला बी नाही पडला तरी ही सांगतील मामा. काय सांगाल? काँग्रेस पक्ष बदलून इतर पक्षामध्ये लोक चाललेत, तुम्हाला काय वाटतंय एक नागरिक? आज लातूरचा जेवढाही विकास होत आहे तो बीजेपी मुळे होत आहे. ही काळ्या दगडावरली रेष आहे.
एवढा विकास तर कुणीच करू शकत नाही. हा. आज जनसामान्यांना जेवढी सुविधा मिळालेली आहे, भले ती लाडक्या बहिणीची असो किंवा आणखी कुठली असो, तर तळागाळातले जितकी लोक आहेत त्यांना सुविधा ही केवळ फक्त BJP मुळे मिळेल. आता भाजपची सत्ता जी आहे ही सगळ्यांनी पलटवली होती 2.5 वर्षातच. त्याच्याकडे कसं बघता मग तुम्ही? आता हे जर राजकारण आता हे आपल्या सर्वसामान्यांना लक्षात येण्यासारखं नाही. हे पलटवणं वगैरे हे जे आहेत त्या खिळी आपण जाणू शकत नाही. या 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 बोलायला जरा नाही का? बर, काय वाटतंय तुम्हाला? काँग्रेस बदलून लोक चाललेत, ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय सांगा जरा. काँग्रेसचा विकास म्हणजे फक्त एका दिशेचा विकास आहे, सर्वांगीण विकास केला नाही त्यांनी. त्यांनी विकास केला कोणता? दक्षिण साईडचा, लातूरच्या दक्षिण साईडचा केला, पश्चिम साईडचा केला, लातूरच्या पूर्व दिशा बघा तुम्ही आणि उत्तर दिशा बघा. आजही रिंग रोडचं काम झालेलं नाही पूर्ण. आज बी आमच्या उत्तर साईडचा जी रिंग रोड आहे, गरुड चौक ते नवीन रेणापूर नाका, त्या दिशेचा बघा तुम्ही. दर पावसाळ्यामध्ये तुंबून जातो रस्ता. हा विकास होऊ शकत नाही ना, फक्त एक साईड. पक्ष बदलायले ह्याच्यावर काय वाटतंय तुम्हाला? मग पक्ष बदलायचे काय गरज आहे? पक्ष बदलायचा म्हणजे काय आहे? पक्ष बदलले, कोण बदलले पक्ष? कोण बदलले पक्ष? विक्रांत गोजमगुंडे गेले की काँग्रेसचे? अहो काँग्रेसचे गेले ना. मी काय म्हणतो, BJP ही सध्याला लातूरची काळाची गरज आहे. कशामुळे जाईल हे विचारायले. आता तिथं त्यांचं पटत नसेल किंवा त्यांना पटत नसेल किंवा त्यांच्या मनासारखा विकास होत नसेल तिथं त्यांचा आणि जनतेचा, त्याच्यासाठी आणखीन लई जण आहेत, ह्यांना विचारूया. मतदार आहेत, अनेक जण आता पक्ष सोडायलेत. कसं बघताय पक्ष सोडण्याकडे? काँग्रेसचे लई लोक काँग्रेस म्हणते, तिथं भाजपमध्ये चाललेत, इतर पक्षात चाललेत. हो बरोबर आहे ना. काय सांगता येतं आता, काय माहित काय चालू आहे विषय, काय नाही. अवघड झालंय. बर, निवडणुका यायला की राजकारणी इकडून तिकडून उड्या मारतात. कसं बघता? पक्षामुळं पैसे दुसरं काय पैशाचं राजकारण राजकारण आहे, दुसरं काय नाही. पैशामुळं साहेब फक्त, दुसरं काय नाही विषय. लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा ट्रेंड असतो, काँग्रेसकडे लोक झुकलेले असतात असं म्हणतात, पण भाजपकडे झुकायले त्यावेळेस हे कसं बघता? पैशामुळं हो का? वरी त्यांची सत्ता आहे ना. सत्तेमुळे होईल हे का? कसं बघता? मतदान करता का? नाही इथलं नाही, आम्ही बाहेर. बाहेरचे हे पक्ष बदलायलेत लातूर मध्ये. कसं बघता याच्याकडे? नवीन लोकांना संधी मिळेल त्या निमित्ताने. आपण पक्ष बदलल्या संधी कसं मिळेल? नवीन येतील ना त्या पक्षामध्ये. जुने जे आजपर्यंत राजकारण करत आले आहेत त्याच लोकांना परत तिकीट मिळण्यापेक्षा ते पक्ष स्थलांतर झाल्यानंतर तिथं जे जुने कार्यकर्ते वगैरे असतील त्यांना एक नवी संधी उपलब्ध होईल. बरं, तुम्हाला काय वाटतंय की हे पक्ष बदलतात अचानक निवडणुका आल्या की? त्याच्याकडे एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय? तो त्यांचं वैयक्तिक आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा टाकण्याचा अधिकार दिलाय. ज्यांना अदर इच्छुक असतील ते उभा टाकतील. शेवटी जनता ठरवेल की कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला नाही. ही लोकशाहीचा एक स्तंभ. हा, लोकशाहीचा प्रकार आहे. आणखीन जण चहा प्यायले तर ह्यांच्याकडून बी जाणून घेऊया. काय म्हणता? अनेक जण जे आहेत, निवडणुकीचं वातावरण आहे. कोणी बोलताय का इथं? लातूरचं कोण कोण आहे? लातूरचे आहे का? नो कमेंट. निवडणुका आल्या की मतदान देता हो का? निवडणुका आल्या आता काय म्हणायचंय? लातूरच्या बोलायचंच नाही का? निवडणुकीवर बोलायचंय का? नोटा फक्त, बाकी काय विषय नाही. मी का बरं नोटा करायचा? अरे नोटालाच करतो, आपल्याला पासच नाही कुठली बी सरकार. कुणीच पास नाही का तुम्हाला? एक बी उमेदवार पास एक बी उमेदवार पास नाही आम्हाला. बरं, गेल्या वेळेस जे काँग्रेसचे होते, काँग्रेसचे लई लोक भाजपमध्ये जायला, त्याच्याकडे कसं बघता सामान्य नागरिक म्हणून सांगा बरं मला. ह्याच्यात जावा किंवा त्याच्यात जावा, मेथीची भाजी अगर डाळीत गेली आणि डाळीची भाजी मेथीच गेली तर मिक्स तेवढंच आहे, वेगळ्या तर भाजी होणार नाही काही. तेच होणार, बाकी काही होणार नाही, म्हणून मी नोटाला करतो. लय हसायला हो तुम्ही. लातूर मध्ये विकास झालाय का? मग विकास झालाय, आमच्या गलीत खूप मोठा झालाय. विकास नावाचा मुलगा मोठा झालाय. लातूरचा विकास मला कुठे दिसत नाही. लातूरचा विकास नावाचा मुलगा मोठा झालाय, पण लातूरचा विकास झालेला नाही. बरं, तुम्हाला काय वाटतंय की हे जे पक्ष बदल करायलेत त्या लोकांना तुमचा काय सल्ला राहील? माझा काय सल्ला राहणार आहे ह्याच्यामध्ये? जास्तीने जास्त त्या जबाबदाऱ्या पार व्यवस्थित पडल्या तर विकास मोठा होण्याच्या अगोदर लातूरचा विकास मोठा होईल लवकर. लातूरचा विकास मोठा होईल. आणखीन काही नागरिक आहेत, बोलले का ह्याच्यापैकी कोणी? लातूर मध्ये पक्ष बदलले जाते मध्ये कशा पद्धतीनं मूड आहे दुसऱ्या एका ठिकाणाहून जाणून घ्या. खर तर
जे महत्वाचे ठिकाण आहेत लातूरचे, हार्ट ऑफ लातूर, अशा ठिकाणाहून आपण आढावा घेतो. बरोबर. हा चला सुरू. काही लातूरकर आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. लातूरमध्ये काँग्रेसमधून अनेक जण पक्ष भाजपमध्ये जात आहेत, पक्ष प्रवेश करतायत. कसं बघताय या सगळ्याकडं? मला सांगा काय वाटतं एक सामान्य म्हणून काय वाटतंय? आता बोलायचं होतं की तुम्हाला तिथं पळाले ते काय म्हणलो काँग्रेस पक्ष सोडते भाजपमध्ये जाईल. कसं बघता सामान्य नागरिक म्हणून? सामान्य नागरिक म्हणून मी बघू इच्छितो काँग्रेस पक्ष खूप लोक सोडत आहेत आणि भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. मग आता का बरं वाटतं की हे लोक कशामुळे चालले ते भाजपमध्ये लोक? अहो ते काँग्रेस जाऊ द्या. अरे इकडे यार तुमचा मोठ्याला राजकारणी लोक तिकडे आहेत. दीपक सुलचा पुतणी आहे ती. असं झालंय का? बरं पण मला हे सांगा की कशामुळे ही पक्ष आपल्याला सामान्य म्हणून काय वाटतंय? आणखीन काही जण आलेले आहेत, चहा पिताय, पण लातूरमध्ये निवडणूक आल्यात पण पक्ष बदलाची लई चर्चा आहे. काय वाटतं याच्यावर तुम्हाला? लातूरकर काय सामान्य ज्ञान आहे का नाही लातूरकरांना? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मला हे विचारायचे की काही बोलायच तयार नाहीत. पक्ष पार्टी बदलायलेत. आता काँग्रेसमधून अनेक जण भाजपमध्ये जाईल. ह्याच्याकडे कसं बघता सामान्य लातूरकर म्हणून? आता विचार करावा तर असं काही विचार आला आहे का नाही आला विचार? विचारा येईल आहे, पण असं वाटतंय की लातूरकरांना विश्वास नाही कुणावर. विश्वासच राहिला नाही का आता कुणावर? कुणावर विश्वास आहे मग? विश्वासच नाही. जिथं खायला भेटतंय तिथं जाणार. हा दुसरं काय नाही. माग पण ह्यांना खायला दिलं की जे काँग्रेसमध्ये होते त्यांना लई निब्बर खायला दिलं, पण तरी बी पक्ष बदलला की मग म्हणजे आता म्हणायचा उद्देश काय तुमचा? मानायचा उद्देश पद दिले की काँग्रेसनं, तरी बी चाललेत. म्हणून विचारायले सामान्य नागरिक आणि लातूरकर म्हणून काय वाटतंय? काय म्हणावं आता बघा. अशा लोकांना काय तुम्हाला वाटतंय की पक्ष जे बदलतात निवडणूक आल्या की त्यांना काय संदेश आहे तुमचा? पक्ष बदलून काय नाही हो, कामातून हे करून दाखवा तुम्ही. कामातून मग काम झालेत का लातूर मध्ये? निवडणुकीच्या तोंडावर करायचं ना तोंड फुसल्यावर करायचं काय दुसरं काय? त्याला अशा पद्धतीचा सगळा मूड आहे. अनेक जण आहेत बोलायचं म्हणतात, नाही बोलायचं म्हणतात. पुन्हा कुणाचे पाहुणे सोयरे धराधरी वडावडी सगळी सुरू आहे. पक्ष बदलायले त्याच्यावर पक्ष बदलायलेत म्हणजे आता आमचं काय आहे? पक्ष बदलून गेले जाणारे गेले. काँग्रेसनं पद दिले तरी बी काँग्रेसनं पद देऊ द्या नाहीतर काही देऊ द्या, काँग्रेस पक्ष कधीही अमर राहणार आहे. अमर लातूरात काय काँग्रेस पक्षाला चॅलेंज कधीच नाही या लातूर शहरात. काँग्रेसचे लोक चॅलेंज देऊन बीजेपी मध्ये गेले. आता रडलेत बीजेपी मध्ये गेल्यावर लोक. आता बघा ना वापस फोन येलेत काँग्रेसमध्ये घ्या. मग होईल न होईल काय झालं? निवडणूक काय हे सगळं आहे, हात करायला होतो मी, हरकत नाही. लातूर जिल्ह्यामध्ये जे पक्ष प्रवेश होत आहेत त्यावर लातूरकरांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करायला विसरू नका. इथेच थांबूया. धन्यवाद.